भक्तीचा ओघ आहे, दोन संयोग आहेत आपल्यामध्ये, भगवंत आणि भक्त. हा अगदी सुवर्ण क्षण आपण काय करतोय तर उपभोगतोय. आणि खऱ्याच अर्थाने बऱ्याच वेळेस बऱ्याच गावामध्ये रामनवमी तरी साजली जाते किंवा हनुमान जयंती तरी साजली जाते, पण तुमचा हा एक परंपरेनं वारसा आहे की दोन्हीही जन्मोत्सव देवाचाही व्हावा आणि महाराज भक्ताचाही व्हावा. देव कोण तर जगामध्ये आदर्श आणि सुसंस्कृत जीवन काय असावं, जगाच्या पुढे आदर्श काय असावा असं जीवन भगवंताचं. आणि महाराज भक्तीमध्ये आपलं स्थान कसं सेवेमध्ये रुजू करावं याची जाणीव करून देणारा भक्त, असा भगवंत आणि भक्ताचा संयोग आपण महाराज या ठिकाणी जुळून आणताय. प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव कालचा आणि त्याचबरोबर महाराज घडत असणारा हनुमान जन्मोत्सव, अशा ह्या दुहेरी संयोगानं अतिशय छानसा सुवर्ण योग. आणि म्हणून भगवंतही येणं आणि भक्तही येणं जगातली सगळ्यात मोठी महाराज चांगली भूमिका आहे. तुम्ही आम्ही जन्माला यावं का हे आपलं आपलं भाग्य ठरवील, आपलं आपलं प्रारब्ध ठरवील, आपलं आपलं संचित ठरवील, आपली वासना ठरवील, आपलं आपलं समी समान पाप आणि पुण्य ठरवील. हो, परंतु देव आणि भगवंत हे महाराज येणं अनिवार्य आहे. हो, ते यावेच, ते आलेच पाहिजेत, त्याशिवाय घडणार नाही. कारण देव आल्याशिवाय अधर्म झालेला महाराज निवृत्त होणार नाही आणि भक्त आल्याशिवाय धर्म जगापर्यंत पोहोचणार नाही. विठ्ठल देव आल्याशिवाय ग्लानीयुक्त धर्म महाराज संपणार नाही. ग्लानीला धर्माला आलेली ग्लानी निघणार नाही आणि भक्त आल्याशिवाय तो धर्म प्रस्थापित केलेला तुम्हा आम्हाला ज्ञात होणार नाही. आणि म्हणून जगामध्ये ह्या दोघांचा संबंध खूप महत्वाचा आहे. म्हणून यांच्या येण्याला अवतरण दिन म्हणा, हो, आणि तुमच्या आमच्या महाराज येण्याला जन्मदिन म्हणा, हो, आलोय जन्माला असं म्हणा. परंतु साधू आणि देव ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की यांचा अवतार आहे. ओ, म्हणून भगवंताचे अवतार मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, ओ महाराज वामन, परशुराम, राम आणि असा हा महाराज अतिशय गोड अवतार प्रभू रामचंद्रांचा जीवनामध्ये. ओ महाराज जन्मापासून ते अव्याहतपणे महाराज राज्याभिषेक होईपर्यंत एक चढ उतार नाही तर अनेक चढ उताराची शिकवण ज्या अवतारानं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली ते प्रभू रामचंद्रांचं महाराज अवतरण कार्य आहे. ओ, म्हणून जगामध्ये असं म्हटलं जातं की रामायण प्रभू रामचंद्रांचं चरित्र का कळावं, प्रभू रामचंद्रांचं चरित्र का कळावं तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र कळावं याकरिता जीवनामध्ये महाराज उच्च नीचपणा, जीवनामध्ये अत्यंतिक महत्वाचा चढ उतारपणा, ओ जीवन जगत असताना, संसार करत असताना होत असणारा कमी अधिकपणा, ओ होणारे आघात, होणारे प्रघात, या सर्वांमध्ये सक्षम कसं राहावं याकरिता रामप्रभूंचं चरित्र माहीत असावं. ओ जीवन जगत असताना यश आणि अपयश हे कसं पचवावं हे जाणून घेण्याकरिता प्रभू रामचंद्रांचं चरित्र आवश्यक आहे माहीत असणं. ओ प्रभू रामचंद्रांचं चरित्र का ज्ञात असावं तर त्याचं कारण आहे महाराज, ओ संसारही आणि संसारातील महाराज सेवाही कशा पूर्ण पाडाव्यात याकरिता महाराज प्रभू रामचंद्रांचं चरित्र माहीत असावं. का प्रभू रामचंद्रांचं चरित्र माहीत असावं तर एकासाठी एकाचा त्याग पाहायला मिळतो याकरिता प्रभू रामचंद्रांचं चरित्र माहीत असावं. का माहीत असावं, पतीसाठी पत्नीचा त्याग माहीत व्हावा याकरिता माहीत असावं. भावासाठी भावानं केलेला त्याग ज्ञात व्हावा याकरिता चरित्र माहीत व्हावं. आणि म्हणून मी म्हणतो परमार्थ माहीत नाही पण संसार प्रगल्भ बनवण्याकरिता प्रभू रामचंद्रांचं चरित्र महाराज माहीत असावं. विठ्ठल भगवंताच्या
अवताराचं प्रयोजन काय? तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. याच उक्ती न्यायानं प्रभू रामचंद्र अवतरी झाले. धर्मरक्षावया अवतार. धर्मरक्षावया या उक्ती न्यायानं भगवंत अवतरित होत आहेत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युग युगे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. ओ महाराज, याकरिता काय होतो? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. ओ या न्यायानं भगवंताने या ठिकाणी अवतरण व्हावं. आणि मग या ठिकाणी अवतरित झाले की धर्म महाराज पुनर्प्रस्थापित करावा. आणि हा पुनर्प्रस्थापित धर्म तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता पुन्हा महाराज आता देवानेच कार्यभाग साजरा करावा. तो म्हणजेच भक्तांच्या माध्यमातून देव पुन्हा यावं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ओ पुन्हा महाराज देवानं कार्य करावं. एखादा म्हणे आलतेच भगवंतांना असे धर्म स्थापन करायला, अधर्म संपवलाही, धर्म स्थापन केलाही, धर्माला त्रास देणारी संपवलीही. हो मग महाराज धर्म अनायासे स्थापन करायला देव आलताच ना. हो मग तो आल्यानंतर त्याने आल्यासरशी हातासरशी धर्म जगापर्यंत पोहोचवून काम करून निघून जायचं ना. पण सांगू तुम्हाला, काही गोष्टी स्वतः कराव्या आणि काही गोष्टी महाराज अवताराने बदलून कराव्या. जसं देवाचे आपण अवतार म्हणतो, अंश 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 आवेश. ओ महाराज या अवतारामध्ये ओ महाराज देव कार्य करत असतो. आणि म्हणून देवानं येण्याच्या प्रयोजनामध्ये मुख्य धर्म स्थापना, ओ महाराज दुसऱ्या साधूंचा संभाळ, तिसरं दुष्टांचं महाराज संहार. आणि म्हणून देवानं कार्य केलं धर्मस्थापनेचं. आणि हा धर्म जगापर्यंत पोहोचवण्याकरिता महाराज आला तो भक्त. आणि म्हणून भगवंत आणि भक्त असा संयोग जिथं पाहायला मिळतो ते हनुमंतराय विठ्ठल. प्रभू रामचंद्र का माहीत असावे ते तुम्हाला सांगितलं. मग ज्या हनुमंतरायाचा जन्मोत्सव आहे, हो तो जन्मोत्सव का असावा आणि त्या जन्मोत्सवातून काय शिकावं? तर सेवा कशी करावी हे शिकावं, निष्ठा काय असावी हे शिकावं. आणि महाराज विशेषत्वे करून निष्ठेमध्ये असणारी विरक्ती कोणती असावी याच्याबद्दलचं महाराज परिपूर्णत्व शिकावं. ते बजरंगबली हनुमंतराय. आणि म्हणून महाराज ज्या संत मंडळींनी या धर्ममंडपातलं कीर्तन हे काम आपल्याला सांगितलं ना, प्रवचन ज्यांच्यामुळे ज्ञात झालं ना, कथामृत ज्यांच्यामुळे आपल्याला श्रवण करायला गायला मिळतंय ना, ओ महाराज इथं आपण सगळी एका छताखाली जमावं अशी अपेक्षा महाराजांना होती. आणि ती पूर्ण करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ना ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. ओ अशा संत मालिकेनी ओ त्यांनी जरी ओतप्रोत भक्ती केली, तुकोबरायांच्या भक्तीमध्ये काही उणीव आहे का? तुकोबरायांच्या भक्तीत काही
उणीव आहे का? तर तुकोबारायांच्या भक्तीमध्ये उणीव नाही आहे, तर जगाची उणीव भरून काढण्याकरिता तुकोबारायांचं जीवन आहे. हो, जगाची उणीव भरून काढण्याकरिता तुकोबारायांचं जीवन आहे. म्हणजेच जगाच्या कल्याण धन्यवाद सोनार मामा, आले तुम्ही. भाव कमी केला का? नाही अजून म्हणते. तर जगत उद्धारक म्हणून कार्य करणारे तुकोबाराय, म्हणजेच जीवनामध्ये तुकोबारायांच्या उणीव नाही आहे. हो का? तर उणीव म्हणजेच काय हे त्यांना ज्ञात नाही. आणि मग ज्यांचं जीवन एवढं प्रगल्भ आहे, जाणीवेच्या नेणीवेच्या पलीकडच आहे, जगामध्ये कमी अधिक या संबंधानं महाराज विरक्त आहे, अशा व्यक्तिमत्वानं एवढं मोठी प्रगल्भता दाखवली की जे सामान्यांना जमणार नाही, आणि त्यांच्या जीवनातली तेच जर तेवढं ठेवलं तर त्यांची उणीव निघणार नाही. ही उणीव महाराज भरून काढण्याकरिता तुकोबारायांनी जो सर्वांना काय नाहीये तर अधिकारानं पूर्ण नाहीये असा हा वेद स्वतःच्या शुद्ध मराठी भाषेमध्ये जगाच्या समोर आणण्याकरिता आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडण्याकरिता वेदाचीच भाषा परंतु शुद्ध मराठीमध्ये प्रतिपादित करण्याकरिता तुकोबारायांनी महाराज पंचम वेद म्हणजेच तुकोबारायांची गाथा निर्माण केली. मग असं जर श्रेष्ठ व्यक्तिमत्व असेल ज्यांची गाथा एवढी प्रगल्भ आहे, एवढी प्रगल्भ आहे की ती काही जणांनी पाण्यात बुडवल्यानंतर ती कोरडी बाहेर निघते, एवढी गाथा प्रगल्भ आहे. मग अशी गाथाही प्रगल्भ आहे, तुकोबाराय देखील प्रगल्भ आहेत. पण त्या तुकोबारायांकडे भक्ती आहे का हो? तर म्हणले भक्ती असल्याशिवाय गाथा लिहिला का हो? आणि भक्ती जर गाथ्यात नसेल तर गाथा आपोआप महाराज कोरडा निघाला कसा हो? मग
चलू दे. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या. मग एवढं सामर्थ्य गाथ्यामध्ये आलं. मग गाथ्यात सामर्थ्य कुठून आलं तर तुकोबारायांनी केलेली भक्ती, अनुभव सिद्धतेची भक्ती. ही अनुभव सिद्धतेची भक्ती गाथ्यामध्ये त्यांच्या मुखातून महाराज अवतरित झाली आणि हा अनुभव त्यांनी अनुभवे आले अंगा ते या जगा देतसो असं म्हणून महाराज ही निर्मिती प्रचिती जगाच्या समोर यावी आणि जगत देखील हा गाथा उघडून माथा स्वच्छ करून घेईल अशी अपेक्षा ठेवून गाथा तयार केला. आणि हा गाथा महाराज पंचम वेद आहे. हाच गाथा पाण्यावरती महाराज तरंगतोय, कोरडा पाण्यातून बाहेर निघतोय. किती विशेष आहे महाराज. आणि मग अशा गाथ्यामध्ये प्रगल्भता आहे, तुकोबरायांच्या वाणीमध्ये प्रगल्भता आहे, तुकोबरायांच्या शरीरात प्रगल्भता आहे, तुकोबरायांच्या जीवन कार्यात प्रगल्भता आहे. मग अशा तुकोबरायांकडे उणीव कोणती आहे का तर नाही आहे. मग ज्या तुकोबरायांकडे उणीव नाही आहे त्या तुकोबरायांनी वर्णन करावं की मला भक्ती दाखवली पाहिजे. कोणाकडे? यांच्याकडे. कोणाकडे? यांच्याकडे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मुद्दा असा आहे ज्यांची महाराज जयंती साजरी करतोय त्यांची का करायची तर ज्या तुकोबारायांचं जीवन एवढं श्रेष्ठ आहे त्यांनी म्हणावं शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि म्हणून महाराज हनुमंतरायांचा जन्मोत्सव का तर प्रगल्भ व्यक्तिमत्वानं प्रगल्भ व्यक्तिमत्वाला शिरसाष्टांग दंडवत करावा. सागर महाराजांसाठी. मग हे का हनुमंतरायांचं चरित्र माहीत असावं तर महाराज दुःख निवृत्ती त्यांच्याकडे निष्ठेचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दासत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण म्हणून देखिले रामचरण. म्हणून हनुमंतराय माहीत असावे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. खूप शब्द सोप आहे. दास्य लय अवघड. बाकी काही करावं पण दास होऊ नये. बाकी काही करा दास होऊ नये. पण अजून सांगू तुम्हाला दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात नाही.
काय दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात मजा नाही. मालक झाल्यावर उपाधी लागते आणि दास झाल्यावर उपाधी निवृत्त होते. जगामध्ये सध्या उपाधीचा आणि मालकाचा काळ आहे. दाखलं मालक आणि थोरलं धनी. गाड्या महाराज नुसत्या मालकानेच भरल्यात सध्या. पण मालकात जी महाराज उपाधी आहे ना ती उपाधी निवृत्त होण्याचं काम दास्यत्वामध्ये होतं. आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळं असावं पण उपाधी नसावं. एकदा का उपाधी लागली की समजून जायचं उपद्व्याप लागला. पण माणसाला उपाधी सोडू वाटत नाही आणि उपद्व्याप नसावा वाटतो. आणि उपाधीच्या मागे उपद्व्याप हा महाराज निश्चित आहे. भगवंत आहे आपला एकमेवा द्वितीयम ब्रह्म. या एकमेवा द्वितीयम ब्रह्माच्या संबंधानं त्याला कोणत्याच उपाधीचा स्पर्श नाही आहे. त्याला कोणत्याच उपाधीचा स्पर्श नाही आहे. पण जेव्हा अवतरण ठरतं तेव्हा मात्र महाराज त्याला उपाधी चिटकते. तिचं नाव आहे माया. आणि मग महाराज त्या एकमेवा द्वितीयम ब्रह्माला उपाधी आहे आणि त्याची उपाधी आपल्या उडुंबल्यावर आहे. आलं लक्षात. म्हणून एकमेवा द्वितीयम ब्रह्माच्या संबंधानं उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, अशी ज्यांची अवस्था आहे तो भगवंत आहे. त्याला उपाधी नाही. माता मला सांगा देवाला काही कमी उपाध्या लावायला आहे का आपल्याकडं? किती देवाला ढिगभर उपाध्या लागतील. हो पण देवाला उपाधी नाही. तो लावूनच घेत नाही उपाधी. उपाधी आपण लावून घेतो. विनोदाचार्य, शास्त्री, पंडित, आचार्य, गुरुवर्य, हरी भक्ती परायण. हो मला हरी माहित नाही, भक्ती माहित नाही आणि परायण बी माहित नाही. हो महाराज. हो ह्या उपाध्या आहेत. पण काळ असा झालाय उपाधीशिवाय माणसं ओळखीत नाहीत. हो महाराज. लाल लक्षात. उपाधी गरजेची आहे. हो परंतु उपाधी नसली की माणूस हा स्वच्छ राहतो. काहीच संसार तुम्हा नाही असा हा उपाधी विरहित जीवन प्रवास आहे. आणि तो उपाधी विरहित जीवन प्रवास जर जगायचा असेल तर त्याला दास व्हावं लागतं. आणि दास व्हायचे तर तो कोणासारखा? तर हनुमंतरायासारखा, रामरायाच्या सेवका. त्याच्यासारखं दास व्हावं लागतं. आणि मग महाराज दास्यत्व काय आहे ते महाराज जगाला ज्ञात होतं. काय दास्यत्वाची व्याख्या? व्याख्या दास्यत्वाची खूप मोठी आहे महाराज. एकच निरीक्षण करायचं. दास्यत्व सांगत असताना सेवा करणाऱ्या सेवकाच्या मध्ये महाराज दास्यत्व हा गुण महाराज विराजमान असताना त्याच्याकडे 3 मुद्दे प्रगल्भतेनं असणं गरजेचं असतंय. भागवतामध्ये एक श्लोक आहे, दाताक्षमी गुणग्राही स्वामी दुःखेन लभ्यते सुचिर दक्षो नुरक्कश्च जाने भृत्योपी दुर्लभा. महाराज दास्यत्वाची 3 लक्षणं सांगितली. सेवकाच्या अंगी 3 महाराज गुणांचा अंतर्भाव असावा. असं जर दास्यत्व असेल तर मग मात्र त्या दास्यत्वाला शिरसाष्टांग दंडवत आहे. मग म्हणावं शरण शरणजी हनुमंता. सेवेदागी सेवक सेवक झालो, सेवेदागी सेवक झालो, सेवेदागी सेवक झालो. तुम लागलो
आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर सेवक कसा असावा? सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. मेव्या लागे सेवक झालो नाही, पगारीसाठी सेवक झालो नाही, पाकिट मिळावं म्हणून सेवा करायला आलो नाही. सेवे लागी सेवक झालो, सेवेसाठीच सेवा करायला लागलो. बाकी कोणताही महाराज त्याच्यामधला आकस नाही आहे, हो त्याच्याबद्दलची आसक्ती नाही आहे. आणि हेच भागवतामध्ये देखील महाराज अगदी स्वच्छ सांगितलं, हो विरक्ती प्रत्ययानं सांगितलं. हो सेवकाच्या अंगी 3 गुणांचा अंतर्भाव असा. सुचिर दक्षो नुरक्तश्च ज्याने भृत्योपी दुर्लभ हा शुद्ध अंतकरण. करण्याचा आवाज वाढवा तुम्ही तर भैया, तिकडे सेपरेट करण्याचा आवाज वाढवा, इकडचा आहे तसं राहू दे. करणे वाढवा अजून तुम्ही वाढवा, तुम्ही वीर येत हो वाढवा. करण्याचा आवाज ऐकू येतंय? ऐकू येतंय? ऐकू येतंय का? आऊ येतंय का? होय होय. नाही 2-4 वेळेस तपासलं. कशामुळं? नसलं ऐकू येत तर आपलं ऑपरेशनला महम्मदपूरला लावायला. काय महम्मदवाडी? महम्मदवाडी नाही, तिकडं डोळ्याचं असतंय वाटतं, दिसत नसते. कानासाठी सोलापूरला चांगलं आहे. ऐकू. तर सेवकाच्या अंगी 3 गुण. दास्यत्व त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. शुद्ध अंतःकरण, आणि हा शुद्ध अंतःकरण हा गुण हनुमंतरायाचा प्रगल्भ गुण आहे. काय शुद्ध अंतःकरणातला महाराज भाव? तर शुद्ध अंतःकरणातला भाव आहे, मालकाचं काम करायला आपण जर निघालो असेल, त्याची सेवा करायला निघालो असेल तर निर्मळ अंतःकरण असावं सेवकाचं, की मला माझ्या मालकाचं काम करायचं आहे आणि ते झालंच पाहिजे ना, अगदी योग्य झालं पाहिजे, अशी अंतःकरणात महाराज शुद्ध भावाची भूमिका असावी. आणि म्हणून शुद्धता त्याच्यामध्ये आहे. मालकाबद्दलचं महाराज काय आहे तर प्रेम दिसून येतं, शुद्ध भाव. दुसरा मुद्दा आहे विरक्ती. हो विरक्ती आणि सेवेलागी सेवक झालो, ह्या दोघांचा महाराज अगदी चांगला समुच्चय आहे. हो महाराज विरक्ती कशी असावी? हो तर मालकाची सेवा करण्याकरिता आपल्याला ठेवलेलं आहे, तेव्हा एखादी वस्तू सांभाळत असताना त्या वस्तूवरती आपला महाराज काय नसावा, हो ती मिळावी अशा पद्धतीचा भाव नसावा. उलट मालकाचं सोनं पडलं तरी मालक येईपर्यंत तिचा माती म्हणून सांभाळ करावा, आणि मालक आल्यानंतर मालकाला म्हणा, मालक हे तुमची माती पडली होती. म्हणजे सोन्याला मालकाच्या माती म्हणावं इथपर्यंतची विरक्ती सेवकाकडे असावी, विरक्त असावा. आणि महाराज तिसरा मुद्दा आहे खूप महत्त्वाचा, सुचिर दक्षपणा, तत्परपणा सेवकाच्या अंगी असावा. मग ही तत्परता सेवकाच्या अंगी हो महाराज जर पाहिली तर ते हनुमंतराय आहे. तत्परता किती आहे तर हनुमंतरायच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तुमच्यासाठी आम्ही लंकेचा महाराज प्रस्ताव ठेवलेला आहे, तुम्ही लंकेला जावा, सीतेच्या शोधाला. हनुमंतरायाने क्षणाचा विचार नाही केला. माझ्यासारख्याला जर म्हणले असते ना, तुला काम आहे लंकेला जायचं, मी लगेच म्हणलो असतो, बघा रामा बायको तुमची, बेजारी काय आमची नको,
लंकेला जायचं म्हणजे काय आताचा श्रीलंका पिकनिक स्पॉट नाही. हो, लंकेला जायचे, राक्षस आहेत तिथं. जर मला जायचंच असेल तर मग 10-5 बॉडीगार्ड द्या. 4-2 दिवस आगाव लागले तर त्याचा वेगळा भत्ता द्या. या पद्धतीनं मी जर विनंती केली असती तर मग त्याच्यामध्ये काय आहे, आपला निश्चितच महाराज सेवकामधला भाव हा दुर्बळ बनतो. पण हनुमंतराय मात्र प्रबळ आहेत. त्यांनी फक्त एकच महाराज शब्द वापरला, लंकेला जायचंय. प्रभू रामचंद्रांचा महाराज नाव घेतलं आणि लगेच उड्डाण मारलं. याबद्दलची तत्परता हनुमंतरायाने असं जर जीवन असेल तर ते महाराज सेवकातलं महाराज श्रेष्ठ आहे. आणि असं सेवकत्व जो करतो त्याच्यासारखा दास जीवनामध्ये कोणी होत नाही. आणि दास जो महाराज होतो त्याच्यासारखं महाराज कौतुक जगामध्ये दुसरं कोणाचं होत नाही. म्हणून महाराज मी म्हटलो, जो उपाधीपेक्षा निराळा देव आहे आणि दास्यत्वाच्या संबंधाने महाराज असणारे हनुमंतराय आहेत. देवाकडे देवासाठीच भक्ती करण्याची प्रगल्भ इच्छा करणारा कोण आहे तर हनुमंतराय आहे. मग अशा हनुमंतरायाचं कौतुक देवानं एवढं केलं की त्याच्यापेक्षा याची मंदिरं अख्ख्या जगात जास्त बनवली. एवढं कौतुक देवानं यांचं केलं. याला म्हणतात रामाचं स्मरण करा अथवा न करा, हनुमंतरायांचं स्मरण केलं की राम आल्याशिवाय राहत नाही. हा महाराज सिद्धांत यांच्यामुळे प्रगट करून दिला. म्हणून हनुमंतराय महाराज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याला भक्तीतलं परिपूर्ण, आणि हीच भक्ती परिपूर्ण लक्षणाला उतरली की मग तुकोबारायांसारख्यांनी म्हणावं, हनुमंतराया तुम्ही दिलेल्या भक्तीची वाट आमच्या जीवनाला सापडली आणि आमचं जीवन आज अशा अवस्थेला पोहोचले. म्हणले कशा? अभंगाच्या जे जे करीतो काही, जे करीतो काही, देवा जे काही करीतो देवा, काही करीतो देवा, जे जे काही करीतो देवा, नाही सर्वात्मना सेवा समर्पणे, सेवा समर्पणे, नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना. ते सेवा समर्पे, परिपूर्ण भक्तीचं लक्षण हे महाराज या ठिकाणी घडून येतं. दोन मुद्दे ठळक आहेत, भक्तीचा प्रारंभ आणि भक्तीचा शेवट. तसं भक्तीला शेवट नाही आहे. भक्तीला शेवट नाही. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती एक सांगितली आहे, म्हणून भक्तीला शेवट नाही. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृते नूर्जन आर्त जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचे भरत ऋषभ. महाराज अर्थभक्त अर्थार्थी ज्ञानी महाराज या भक्तांचा, जिज्ञासू आणि ज्ञानी या भक्तांचा विचार केला तर कोणत्या तरी इच्छेसाठी कार्यभाग भक्तीचा साजरा करणाराही भक्त आहे. मोक्षत्वाच्या सिद्धांताला महाराज आपण प्राप्त व्हावं याकरिता इच्छा करणाराही भक्त आहे.
आणि महाराज भक्ती करून देखील ज्ञान मिळाल्यानंतर भक्तीचा ओघ कायम ठेवावा असाही एक प्रकारचा भक्त आहे. त्याच्यातली महाराज संत मालिका आहे. परिपूर्ण भक्तीचं लक्षण आहे. म्हणून ज्ञान होऊन देखील महाराज त्याबद्दलचं काय व्हावं तर भक्ती बंद पडू नये अशी ज्याची अवस्था आहे हो तो महाराज परिपूर्ण भक्त असतो. किंवा सांगायचं झालं तर भक्ती ही एका जन्मापुरती करावी हो एका वेळेपुरती करावी ओ का सीमित लिमिटेड करावी तर यावर शब्द आहेत या संत मंडळींची. भक्ती ही एका जन्मापुरती नाही, भक्ती ही लिमिटेड नाहीये. तर आम्हाला विचारलं तर भक्ती ही अनलिमिटेड आहे. 1 तास 2 तास ही काही मोजून भक्ती नाहीये. एक जन्म म्हणाल तर ती तेवढ्यावरती ही तृप्ती देणारी नाहीये. ओ मग ही भक्ती किती करावी महाराज म्हणतात आम्ही त्याकरिता जन्म घ्यायला घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा उपवास पारणे राखलो दारवंत उपवास पारणे उपवास पारणे राखलो दारवंत एका विशिष्ट काळापुरती किंवा एका जन्मापुरती नाही. आणि मग ज्यांचे शब्द आहेत आम्ही पुढेही भक्ती करू या जन्मात नाही तर पुढच्या जन्मामध्ये घेईन मी जन्म याजसाठी देवा. सोपी गोष्ट नाही जन्म मी पुढचा घेईल म्हणायचं. हाय ह्या जन्माचा भरवसा नाही आणि पुढचाही जन्म मी घेईल कारण ती काय हातातली गोष्ट नाही. किंवा इंदापुराच्या आणि वाशीच्या बाजारात जाऊन महाराज केवढ्या नाही म्हणायचं नाही. हो ही खूप मोठी गोष्ट आहे हो. आणि माणसाचा जन्म घेईन हे विशेष आहे. जन्म घेईन म्हणायची काय गरज नाही. तुम्हाला जन्म मिळणारच आहे. उपजेते नासे नासिले पुनरुपी दिसे हो. कोणता ना कोणता जन्म तुम्हाला महाराज येणार आहे. पण माणसाचाच घेईल ही अपेक्षा करणं इतकं सोपं नाहीये. आणि ही अपेक्षा करण्याकरिता परिपूर्ण तत्वाला उतरलेला भक्त लागतो ओ. आणि म्हणून ओ सिद्ध महाराज महात्मा लागतो. आणि हाच सिद्ध महात्मा महाराज म्हणू शकतो की मी जन्म घेईल. निरीक्षण करा मुक्त 2 प्रकारे असतो. पहिला मुक्त आहे या देहातून मुक्त झाला पुन्हा जन्माचा संबंध नाही. आणि दुसरा मुक्त आहे त्याचं नाव आहे नित्यमुक्त. हा महाराज नित्यमुक्त असा आहे. हा तर मुक्तीचा बांधील आहे. पण मुक्ती आता नको मला जन्माला यावं वाटतंय त्यावेळेस तो स्वतःहून जन्म घेऊ शकतो.
त्याचे शब्द घेईन मी जन्म. आणि असा जो परिपूर्ण महात्मा आहे तो ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीनं नटल्या कारणाने परिपूर्ण भगवंताचं ज्ञान अवगत झाल्यानंतरच्या अवस्थेनं त्याच्या मुखातले शब्द निघतात की देवा माझी अवस्था अशी आहे. म्हणले कशी आहे? तर मी आता जेही काही करील ते सगळंच्या सगळं तुझी सेवा असेल. विठ्ठल विठ्ठल परिपूर्ण भक्तीचं लक्षण. देवा तुझ्या समोर माझ्या अवस्थेच्या प्रतिपादनानं करतो. मी जेही काही करील देवा आता तुझी सेवा आहे आणि तुझ्या चरणाला समर्पित आहे. जगामध्ये तीच गोष्ट सेवा आहे जिला वलय परमार्थाचं आहे. तीच गोष्ट सेवा आहे जिला वलय परमार्थाचं आहे. तीच गोष्ट सेवा आहे जी समाज सदृश कार्यप्रणाली पूर्ण करण्यासाठी कारणीभूत ठरते. महाराजांचा अभंग आहे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. व्यवहार सदृश क्रिया केल्या पण साधूंच्या महाराज शब्द प्रणालीना स्मरून केल्या की मग मात्र त्या काय आहेत तर भक्ती आहे. आणि पण ती जरी भक्ती असली तरी ती देवाला अर्पण होणं खूप गरजेचं आहे. आणि अर्पण झाली तर महाराज म्हणतात ती सेवा आहे, अन्यथा नाही आहे. पण तुकोबाराय म्हणतात आता मी अमुक करतोय आणि हे केलं म्हणून तुझी सेवा आहे असा शब्द नाही. मी आता काहीही करू दे माझी ती काय आहे सेवा आहे. मी म्हणू शकतो कीर्तन ही माझी सेवा आहे. देवा माझी कीर्तन ही सेवा आहे. मी ठामपणे म्हणू शकतो देवा माझी हीच सेवा आहे. यापेक्षा मला दुसरं काही जमणार नाही. ठीक आहे ना. कीर्तन ही सेवाच आहे हे सांगायची काय गरज आहे? हे तुलाच नाही तर जगाला माहिती आहे कीर्तन ही सेवा आहे. एखादा भजन म्हणणार माझं भजन हीच सेवा आहे. माहिती आहे ना बाबा. मला देव माहित नाही, मला धर्म माहित नाही, मला ज्ञान माहित नाही, मला आई वडील हेच कोणी एक सेवा आहे. यापेक्षा मला जगात दुसरं हे जगालाही माहिती आहे त्यांची सेवा किती महत्वाची आहे. मग एवढं सगळं आहे मग हे सेवा महाराज आहे. यांना नाव सेवेची आहे, यांच्यातला भाव सेवेचा आहे आणि हा देवाला सेवा म्हणून आवडतो. पण विशिष्ट क्रिया आहेत त्याच फक्त जगामध्ये सेवा म्हणून महाराज जगात प्रचलित आहेत. त्या व्यतिरिक्त सेवा कोणतीही नाही. पण तुकोबाराय म्हणतात अमुक म्हणजे माझी सेवा नाही तर जे जे काही करीतो देवा ते ते सेवा आणि ते ते समर्पे. म्हणून जेही मी काही करील ते देवा तुझी काय आहे सेवा आहे. एखादा म्हणेल काहीही केलं तर सेवा आहे का? आता सांगू तुम्हाला काहीही केलं तरी सेवा आहे. शिव्या दिल्या तरी सेवा आहे. काय आता किती सांगू तुम्हाला. भक्तीविन पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही. लय खालच्या दर्जाची महाराज भाषा आहे महाराजांची. काय माय हरी नये मुकाशी अरे मुढा. यापेक्षा अजून काय सांगू. शिवी आहे नाही पण ही शिवी काय आहे तर ही शिवीची माझी सेवा आहे. आता द्या बरं आपण ही सेवा नाही होणार. चांगला मेवा मिळेल. आलं लक्षात. काळा निळा पिवळा हिरवा होईपर्यंत आपली होईल नाही होणार. सेवा ती आहे जी विहित आहे. पण तुकोबारायांनी विहित नाव ठेवलं नाही, निषिद्ध नाव ठेवलं नाही. जे जे महाराज ते सगळं देवा तुझी सेवा आहे. शब्दाने सांगू तुकोबाराय साधू संत मंडळींच्या सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बांधली निजकून. महाराज सेवा आहे. अजून सांगू तुम्हाला शिवीच जर ऐकायचं असेल तर तुकोबारायांचा काळ आठवा. तुकोबारायांची सौभाग्यवती ज्यांचं नाव घेण्याचा आपला अधिकार नाही. निष्ठावंत भगवंताची माहित नाही पण तुकोबारायांची निष्ठावंत आहे. नाव आहे आवली. नावासारखीच आवली पण इतका जीव लावायची
तुकोबारायांना. हो, इतका जीव लावायचे तुकोबा. असं तुकोबाराय डोळ्याने जर नाही दिसना गेलं, शिव्या देईल पण मुडद्या कुठं मयलाय म्हणणार. हो, म्हणणारी आहे. हो, इतका जीव तुकोबारायावर, इतका जीव तुकोबारायावर की तुकोबारायाशिवाय महाराज तिला काही दुसरं दिसत नाही. हो, अशी महाराज भक्ती आहे. आणि पत्नीचं सौभाग्याचं सगळ्यात मोठं महाराज पातिव्रत्याचं लक्षण असतंय. पतीशिवाय दुसरं काही कार्य नाही, आणि पतीशिवाय दुसरा कोणता धर्म नाही, आणि पतीशिवाय दुसरा कोणता देव नाही, अशी ज्या पत्नीची महाराज प्रखर भूमिका आहे, हो, ती महाराज पातिव्रत्यानं परिपूर्ण मानली आहे. आणि आवलीमध्ये तिचा नंबर आहे. हो, आवली त्याच्यात नंबर 1 आहे. आणि म्हणून तुकोबाराय जर कुठं गेले ना, हो, तर या आवलीनं महाराज शिव्या द्यायला देवाला सुरुवात करायची. ह्या काळ तोंड्यामुळं माझ्या संसाराचं वाटोळं झालंय. माझा मालक माझा ऐकत नाही म्हणले, फक्त ह्या काळ तोंड्यामुळं. हो, अधिकार भाऊ काळ तोंड्या म्हणायचा आपल्या नाही. हो, पण तिचे शब्द आहेत, हो, ह्या विठ्यामुळं काळ्यामुळं माझ्या मालकाला वेळ लागलाय, आणि या वेळाच्या भरात याला संसार समजणार, बायका पोरं कळे नाही, उठलं की नुसतं त्याचं नाव घेत आहे, आणि घर सोडून डोंगर भर धरून पडत आहे. ह्या आवलीनं महाराज शिव्या द्या. पण तुकोबारायांची अवस्था काय, हो, तर जेही आता महाराज दिले संसाराशी पाणी. हो, संसार त्यागलेली मंडळ. आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय हा माझा नवस. हो, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा. बोला, रात्र आणि दिवस पांडुरंगा, ओ आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, पाय हा माझा नवस, आठवीन 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 पाय हा माझा नवस. तुकोबारायांचं एकच येड महाराज, देव नाही तर काहीच नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आठवीन पाय हा माझा नवस. हो, रात्र आणि दिवस. आणि मग आवलीला राग यायचा. कीर्तन जरी करायला गेलं आणि भजन, बरं आता समजा भजन करायला गेले, गळ्यात विना हातात शिपले, ती काय इंदापूरला सप्त्याला सतीश महाराज येतो काकड्याला मी बी. म्हणजे या की आनंद, पण कसं होईल, कसं होईल म्हणले, कसं होईल, काकडा होईल आणि कसं होईल, नाही पण जातानी कसं होईल. मी म्हटलं कसं होईल म्हणजे, सतीश महाराज म्हणले काही काळजी करू नको, समाधान होईल.
असं आहे. नाही का सप्त्याला जाऊन ठरवून फिरवून काही कार्यक्रम आहे किंवा आवलीला वाटेल चला येईल घेऊन काहीतरी असं थोडीच आहे. हो अहो ते घेऊन आणायला पाठविलं तर देऊन यायला बसलंय. आणि काय विषय. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाने ज्यांनी सगळं समर्पण केलंय अशा तुकोबारायांचं कीर्तन तरी काय होतं. समर्पक भाव होता. केलेली सेवा तुझीच आहे आणि तुलाच आहे आणि केलेली सेवा तुझीच आहे आणि तुझ्यासाठीच आहे या भावाने कीर्तन होतं. आणि म्हणून आवलीच्या शिवाय महाराज पचनी पडण्याचं कारणच ते होतं. हो कारण भावनिष्ठेचा कोणावरती आहे पतीवरती आहे. आणि पती कोण आहे तर माझा निष्ठावंत सेवक आहे जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. उगच देव तरी काय कोणाच्या तरी शिव्या खायला येडाय काय नाही काय एक शिव्यासाठीच मारला माहिती हो कोण मारला शिव्यासाठी शिशुपाल मारला. हो भारत त्याला काय दम निघतो का येडाय काय ते कुणाच्या शिव्या अख्खं जग निर्माण करायचं त्याला ह्यानीच निर्माण करायचं आणि त्याच्या शिव्या खायच्या हे उलटाने आहे त्यालाही जमत नाही. हो म्हणून शिव्या खायला तरी येडाय का खाल्ली आता तुकोबारायांवर निष्ठा आहे तुकोबाराय माझा निष्ठावान आहे म्हणून शिव्या खाल्ल्या. आणि म्हणून आवलीचं काम सुद्धा देवानं महाराज केलं. लय बारीक सांगायचं झालं तुकोबाराय कीर्तन करीत होते. तर कीर्तन ही परंपरा तुकोबारायांनी जोपासली कोणासाठी तर तुम्हा आम्हाला प्रबोधन व्हावं अज्ञानी समाज सज्ञानी बनावे याकरिता. आणि तुकोबाराय कीर्तन करत असताना बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. कंटाळलेली होती आवली सांगून सांगून काही फरक पडत नाही नवऱ्यावर. झाली तीही त्याच्याशी समरस. एक दिवशी आवली कीर्तनात बसली आता ती गेली झोपी. तुकोबाराय कीर्तन करतायत ऐकणारे ऐकताना आवली झोपी गेली. आवली झोपली कीर्तन तुकोबारायांचं चालू आहे आणि कीर्तन चालू असताना इकडं घरी चोर आले आणि त्या चोरांनी महाराज तुकोबारायांची एकुलती एक तुकोबारायांना काही घेणं देणं नाही पण आवलीची एकुलती एक म्हैस नेली सोडून नेली म्हैस त्यांनी. मग ती चलवीतच नेली. आताच्या मी काय टेम्पो फिम्पो नव्हता ना तेव्हा. आणि मग ती म्हैस चालवल्यानंतर आता तुकोबारायांचं कीर्तन ही सेवा आणि देवाला अर्पण सेवा आहे. काळजी करणारी आवली आहे. आवली घरी आली तर म्हैस नाही आणि म्हैस नाही म्हणून म्हणले तुकोबारायांना शिव्या आणि पुन्हा मला शिव्या. याच्यापेक्षा म्हणले म्हैस महागारी देवाला वाटला आणून द्यावी म्हणजे तुकोबारायांचं कीर्तन चांगलं होत राहील पुढं. नाहीतर ह्याला पुन्हा तुकोबारायांना ही कीर्तनाला सुद्धा उभा राहू द्यायची नाही. आणि तुकोबारायांनी कीर्तन नाही केलं तर माझी सेवा कशी होईल. आणि म्हणून मग देवाने पर्याय काढला म्हणजे जी म्हैस मागारी ते दोघ जण म्हैस मारायला एक जण कासरा देऊन पुढं ओढीत होता आणि एक मागणं हानीत होता. निघाली म्हैस आणि देवाने रूप घेतलं एका अर्धांड माणसाचं. हे हातात महाराज चांगलं दांडकं होतं टिकावाचा दांडा यातलं महाराज नाडवा उभा राहिला. हे भला मोठा गडी ह्या चोरांच्या समोर उभा. चोरांना वाटलं संपवावं ह्याला पण एवढं मोठं दिसलं ते म्हणले हे आपल्या दोघाला आवरायचं नाही. मग म्हणले वाट बदलून निघू आपण. आणि म्हणून ह्या चोरांनी वाट बदलली. एकाने म्हैस पुढं हे मागून म्हैस आणत होतो निघाली. असं तिकडं गेले की लगे हे उठलं की त्यांच्या पुढं अजून त्या वाटेला उभा. चोरांना काय कळलं म्हणले सुट्टी देत नाही काय की बहुतेक 2-3 तास फिरत राहिली ती. इकडून आले की तिकडून ती ज्या वाटेला जाईल त्या वाटेला हे अर्धांड गडी उभा राहायचा. शेवट यांनी ठरवलं म्हणले ही असं सुट्टी देणार नाही. ह्यांनी नक्की आपल्याला म्हैस सोडताना बघितलंय आणि हे भूतापेक्षा तर कमी दिसत नाही म्हणून म्हणले ह्याच्या नादी लागण्यापेक्षा म्हैस बांधलेली बरी. महागारी निघाली तुकोबारायांच्या घरी. गोठ्यात म्हैस बांधली. म्हैस बांधून निघाले की हे तरीही पुढीच. मग मात्र ह्यांना वाटलं हे नक्की भूतच आहे. आता काय करायचं. अरे म्हैस बांधली ना बाबा. ते बोलत नाही काय नाही पण असं उभा आहे. घाबरली म्हणले आता पर्याय काय. एक जण म्हणला याला पर्याय एकच
तुकाराम महाराज तिथं देवळात असं पाया पडू, त्याला सगळं सांगू, हो त्याच्याशिवाय हे भूत सुटायचं नाही म्हणले आपलं. आणि ती दोघंही गेली तुकोबारायांकडं. चालू कीर्तनामध्ये आली ही दोघं आणि दंडवत घातला दोघांनी श्री संताची माथा चरणावरी. ओ दंडवत घातला आणि तुकोबारा म्हणले अरे झालंय काय, काय झालंय विचारता म्हणले कसला कुटाणा. एका म्हशीने इतकी बेजारी केली, चोराला कीर्तनाला लावले. काय चोराला कीर्तनाला लावलं म्हणले एका म्हशी. म्हणले झालं काय, कशाचं काय झालंय म्हणले. तुमची म्हैस चोरून न्यायला गेलो म्हणलं कीर्तन करताय तुम्ही, बायको नाही तुमची घरी. स्वराला काय म्हणले, म्हैस नेली पण एक म्हणले भूत लागले माग म्हणले, म्हैस आणून बांधलीही म्हणले तरी ती काय आमचा पिच्छा सोडीना म्हणले. कुठे तेव्हा ते दारात उभा आहे म्हणले. तुकोबारायन सगळीच बघायला लागली कोण असेल ते कोण असेल, पण तुकोबारायांचं लक्ष आहे. आवली बघायला लागली, आवली तर ओरडायलाच लागली म्हैस आणि ही नेतोय. नवऱ्याला सुट्टी नाही, त्या काळ्याला सुट्टी नाही, तुम्हाला सुट्टी असते काय. तुकोबारायांनी पाहिलं, पाहिल्याबरोबर महाराज तुकोबाराय दृष्टी आहे तुकोबारायांची. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. अहो त्यांना माणसात पशुत सगळ्यात देव दिसतोय, मग वेश बदललेला देव दिसणार नाही. मग पाहिलं तर महाराज सावळा विठ्ठल दिसला आणि मग ते म्हणतात देवा कशाला रूप बदलून असले कुठाने करीत बोलतोय. देव म्हणाला काय कुटाणा आहे काय. हो अरे तुझ्या महाग कुटाणा लागू नये म्हणून मिटवायसाठी केलेला प्रयत्न आहे. हो देव महाराज प्रगट झाले आणि सगळी अवाक होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. मंबाजी बुवा होता बघा त्या कीर्तनामध्ये बसले, अवाक होऊन पाहत होती. देवानं काय केली, म्हैस चोरापासून सोडून आणली. मुद्दा एवढाच आहे आपला, जो सेवा भगवंताची करतो त्याची सेवा करणाऱ्याची जर देव महाराज अशी रक्षकत्व स्वीकारत असेल तर मग अशा परिपूर्ण लक्षणानं जी कार्य करतात त्या संत मालिकेची प्रत्येक सेवा देवचरणाला महाराज लीन आहे. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरोर्षमदर्पणम् ब्रह्मार्पणम् ब्रह्म हविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि. या न्यायानं महाराज म्हणतात जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. मग महाराज मी जेही काही करतोय ते देवा तुझी सेवा आहे. आणि विशेष सांगतो आता लिहून घे. म्हणले काय तर तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही, तू आणि मी वेगळा नाही. हे नारायणा हे सर्वात्मना दुसरं चरण भेद नाही सर्वात्मना. नारायणा तुझं मग तुझ्यात आणि माझ्यात आता देवा काय नाही, भेद नाही. हे नारायणा
हे सर्वात्मना तू आणि मी वेगळे नाही, आणि ही अनुभूती प्रत्येक खूप महत्वाचा आहे. जोपर्यंत देव आणि मी वेगळे नाही याची अनुभूती येत नाही तोपर्यंत भक्ती आणखीन परिपूर्ण होत नाही. अनुभूती येणं खूप गरजेचं आहे. सांगणं सोपं आहे पण अनुभवाला उतरणं खूप अवघड आहे. आणि शब्द आहेत तुकोबारायांची, हे देवा शब्दही अगदी असे योजले तुकोबारांनी ज्याला सांगता येत ना भेद नाही. त्याचं नाव आहे सर्वात्मन आणि नारायण, आणि हे दोन्हीही शब्द एकच सांगून देतात, देवात आणि आपल्यात भेद नाही हेच सांगून देतात. आणि हाच भेद निवृत्तीचा सिद्धांत अनुभवाने उमटला, आणि म्हणून भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज तू आणि मी काय नाही तर वेगळे नाही, एकची गोंगडी पांघरू हरी. महाराज अशा पद्धतीची आता अवस्था आहे, तू आणि मी काय नाही तर भिन्न नाही. आणि ही अवस्था निर्माण होण्याकरिता दोन शब्द येतं प्रगल्भ. महाराज नारायण हेही देवाचं नाव आहे आणि सर्वात्मन हेही देवाचं नाव आहे. काय लक्षण आहे त्याचं? नारायण या शब्दाचा अर्थ आहे नर अधिक अयन, आणि सर्वात्मन या शब्दाचा अर्थ आहे सर्वान अतती व्यापनोती सर्वात्मन. महाराज म्हणजे काय? नर अधिक अयन. महाराज या ठिकाणी घर करून राहिलाय तो नर, या ठिकाणी घर करून राहिलाय तो नारायण. म्हणजेच महाराज सगळ्यांच्या हृदय देशी ज्याचं वास्तव्य आहे तो नारायण. आणि दुसरा आहे सर्वात्मन, सर्वानात ती व्यापनोती सर्वांच्या ठिकाणी व्याप्त असणारा. ममई वंशो जीवलोकी जीवभूत सनातन. या न्यायानं जो आहे तो म्हणजेच महाराज सर्वात्मन. अशा नारायणा अशा सर्वात्मना भेद नाही, नारायणा भेद नाही सर्वात्मना. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले हरी जय ज्ञानेश्वर